राम राम मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ब्लॉगर सूरज कोळसे. तर मित्रांनो, आपण आलो संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर. आता तुम्ही म्हणशाल रेल्वे स्टेशनवरती कशासाठी? तर मित्रांनो, आपल्याला निघायचं होतं मुंबईकडे. आता मुंबईला कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला सांगतो पुढे. मग आता मित्रांनो, आपण आलो तिकीट काढण्यासाठी आणि रेल्वे कधी मुंबईकडे जाणार आहे ते वेळ विचारण्यासाठी. आता मित्रांनो, आपला झालता लय मोठा पोपट. तर मित्रांनो, आता यायच्या आधीच 5 मिनटं अगोदरच रेल्वे गेली ती. मग मित्रांनो, बऱ्याच वेळाने आली ती संध्याकाळची 3 वाजायची गाडी. मग काय 3ची गाडी धरली आणि फटाक दिशी निघालो मुंबईकडे. मग मित्रांनो, गाडीमध्ये गर्दी असल्यामुळे आपण काय व्हिडिओ काढला नाही. मग काय तुम्हाला सकाळचाच व्ह्यू दाखवला. मग मित्रांनो, आपल्याला पण सकाळी सकाळी भेटलेली होती जागा. मग काय आपण पण घेतलं जागेवर बसून आणि तुम्हाला दाखवतो सकाळचा व्ह्यू. मग मित्रांनो, आपण आलो डायरेक्ट इगतपुरी स्टेशनवरती. मग काय सकाळी सकाळी मस्त घेतली चहा वगैरे. मग मित्रांनो, चहा वगैरे घेतली आणि निघालो आपल्या पुढल्या प्रवासाला. मग मित्रांनो, कसा येऊ? मग मित्रांनो, आपण आलो डायरेक्ट मुंबईमध्ये. मग भावांनो, कशी वाटली मुंबई? तर भावांनो, कमेंटमध्ये सांगा आपल्या रस्त्याला ही बस चालेल का नाही चालेल. तर मित्रांनो, मुंबईला येण्याचं कारण असं काही आहे की आपल्या महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तरी आमच्या हक्काचं जात प्रमाणपत्र हे सरकार आम्हाला देत नाही. तर त्याकरिता आमच्या गीतांजलीताई कोळी ह्या 1 सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेल्या आहेत. तर आज 9 दिवस झालेले आहे. आज 9 सप्टेंबर रोजी सर्व आदिवासी कोळी बांधवांना आझाद मैदान मुंबई येथे बोलविलेलं आहे. प्रत्येक जमातीचे प्रश्न वेगळे आहेत, पण एकच मी अन्यायग्रस्तांसाठी. मग मित्रांनो, बऱ्याच वेळ उपोषण चालल्यानंतर ताईंना मंत्रालयाकडे बोलविले गेले. मग बाबांनो, पार्ट 2 बघण्यासाठी फॉलो करून घ्या आणि लाईकही करा. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.